2008 साली दोन व्यक्तींमधलं भांडण सगळ्या भारतातली ब्रेकिंग न्यूज ठरली होती. एका पार्टीत झालेल्या भांडणात या दोघांनी एकमेकांचे गळे पकडले होते. बॉलिवूडमध्ये पैसे लावलेल्या प्रत्येकासाठीच हे भांडण म्हणजे धक्का होता. कारण हे भांडण होतं सलमान खान आणि शाहरुख खान मधलं, बॉलिवूडच्या दोन सगळ्यात मोठ्या सुपरस्टार्स मधलं. हे भांडण 2013 पर्यंत गाजलं. एकत्र पिक्चर करणं सोडा, दोघं एका कार्यक्रमातही एकत्र यायचे नाहीत. यांना एकत्र आणणं कुणालाच जमणार नाही अशी चर्चा रंगली. मग 2013 मध्ये एक फोटो आला, सलमान आणि शाहरुखनं एकमेकांना मिठी मारल्याचा. या फोटोत दोघांच्या शेजारी काळा सफारी घालून उभा असलेला एक माणूस हसताना दिसत होता. याच माणसानं सलमान आणि शाहरुख मध्ये पॅचअप घडवून आणलं होतं. याच माणसाच्या इफ्तार पार्टीचं आमंत्रण म्हणजे मुंबईत नाव कमवल्याचा शिक्का. हा माणूस म्हणजे माजी आमदार बाबा सिद्दीकी. बॉलिवूडला थेट राजकारणाशी जोडणारी जी काही मोजकी नावं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, त्यातलं टॉपचं नाव बाबा सिद्दीकी यांचं येतं. 3 टर्म आमदार, राज्यमंत्रीपद आणि सध्या मुंबई काँग्रेसचे चेअरपर्सन आणि वरिष्ठ उपाध्यक्ष असा बाबा सिद्दीकींचा कागदावरचा राजकीय बायोडेटा. सध्या त्यांचं नाव चर्चेत आलंय अजित पवार गटात होणाऱ्या संभाव्य प्रवेशामुळे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी 10 फेब्रुवारीला अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या. बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी अजून तसा काहीही निर्णय झाला नसल्याची प्रतिक्रिया दिली. पण प्रवेशाच्या चर्चा मात्र रंगल्या. पण बाबा सिद्दीकी 2014 पासून आमदार नाहीत. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी 2019 ला 5790 मतांच्या फरकानंच आमदार झालेत. मग तरीही अजित पवार गट किंवा कोणत्याही राजकीय पक्षासाठी बाबा सिद्दीकी आजही महत्वाचे का आहेत? इतिहास आणि वर्तमानातली राजकीय समीकरणं दोन्हीचं गणित बाबा सिद्दीकींच्या माध्यमातून कसं साधता येऊ शकतं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी पाहूयात बाबा सिद्दीकींचा इतिहास. बाबा सिद्दीकींचे वडील वांद्रेमध्ये घड्याळं बनवण्याचं काम करायचे. बाबा सिद्दीकी आपल्या वडिलांच्या या घड्याळ बनवण्याच्या व्यवसायात आले. पण त्यांची वेळ बदलली राजकारणातल्या एंट्रीमुळे. 1977 मध्ये त्यांनी युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 80च्या दशकात त्यांच्याकडे मुंबई युथ काँग्रेसची महत्वाची पदं आली. 1992 आणि 1997 अशा सलग 2 निवडणुकांमध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि 1999, 2004 आणि 2009 असे सलग 3 टर्म वांद्रेचे आमदार झाले. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 ला वांद्रे पश्चिम मधून त्यांनी 1600 मतांनी निवडणूक जिंकली. पण 2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते काँग्रेसच्या संघटनेत सक्रिय झाले. बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड हे कनेक्शन जुळलं 2 गोष्टींमुळे. पहिली गोष्ट, बाबा सिद्दीकींचे राजकीय गॉडफादर सुनील दत्त. दत्त साहेब हे काँग्रेसकडून मुंबई उत्तर पश्चिमचे 5 टर्म खासदार. त्यांच्याच तालमीत बाबा सिद्दीकी आमदार झाले आणि बॉलिवूड सोबत जोडले गेले. संजय दत्त, सलमान खान आणि इतर स्टार लोकांशी त्यांची मैत्री वाढली. हे कनेक्शन पक्क करणारी दुसरी गोष्ट ठरली बाबा सिद्दीकींचा मतदारसंघ वांद्रे. या मुस्लिम बहुल मतदारसंघात बाबा सिद्दीकी परफेक्ट सेट झाले. एका बाजूला झोपडपट्टी, दाटेवाटेच्या वस्त्या असलेल्या या मतदारसंघाची दुसरी बाजू फिल्म स्टार्सच्या घरांनी सजलेली. साहजिकच बॉलिवूड स्टार्सचा आमदार या नात्यानं बाबा सिद्दीकींकडे राबता वाढला. स्टार लोकांचे प्रॉब्लेम सोडवले जाऊ लागले आणि व्यावसायिक ताकदीच्या जोडीला राजकीय ताकद आल्यानं बाबा सिद्दीकी मुंबईतलं मोठं नाव बनलं. वांद्रे, खार आणि सांताक्रूज या मतदारसंघातल्या भागांचं बांद्रा क्रूज असं समीकरण जोडून सिद्दीकींनी संपूर्ण मतदारसंघावर होल्ड बसवला. त्यांची इफ्तार पार्टी हा विषय तर ब्रेकिंग न्यूज, पेज 3 न्यूज आणि कट्ट्यावरच्या गप्पा अशा प्रत्येक माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा. अजूनही पोहोचतो. कुठला स्टार आमंत्रित आहे आणि कुठली स्टार काय कपडे घालून आली आहे, कुठल्या राजकीय नेत्यांची उपस्थिती आहे, प्रत्येक गोष्टीची बातमी होते. याच इफ्तार पार्टीतून बॉलिवूड बाबा सिद्दीकींशी किती कनेक्टेड आहे हे लक्षात येतं आणि त्यांचं महत्व अधोरेखित होतं. यावरूनच पाहता येतं बाबा सिद्दीकी आजही महत्वाचे का वाटतात. तर पहिला पॉइंट म्हणजे बॉलिवूडला राजकारणाशी जोडणारा दुवा. सुनील दत्त जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी आपल्या मतदारसंघात सगळे आमदार काँग्रेसचेच निवडून येतील ही जादू जमवली होती. त्यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः मुंबईत, कुठल्याच अभिनेत्याला असा राजकीय होल्ड बसवता आला नाही. साहजिकच हे अभिनेते राजकीय मित्रांच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले. पण त्यांना पुढे आणणं बाबा सिद्दीकींनी जमवलं. सलमान खान सिद्दीकींच्या प्रॉपर्टीज भाड्याने घेतो. त्यांच्या इफ्तार पार्टीला कुटुंबासकट हजेरी लावतो. पण यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे
2009च्या विधानसभा निवडणुकीत सलमान खान सिद्दीकींच्या प्रचारात सहभागी होतो आणि गाडीत उभा राहून फ्लाइंग किस फेकतो. बॉलिवूडशी या लेवलचा कनेक्ट ठेवणं सिद्दीकींनी आजवर जमवलं, जे कोणत्याही पक्षासाठी फायद्याचंच आहे. दुसऱ्या बाजूला मागच्या काही वर्षात नॅरेटिव्ह सेट करण्यात पिक्चरचा वापर करणं पुन्हा एकदा वाढलंय. एक एक सीन, डायलॉग आणि स्टोरी मतांची बेरीज करण्यात महत्वाची ठरते. अशा वेळी बॉलिवूड पर्यंत ब्रिज जोडून देणारा पण थेट बॉलिवूडमध्ये नसणारा माणूस कुठल्याही पक्षाला हवाच आहे, आणि ही गोष्ट बाबा सिद्दीकींनाच जमते. त्यात बॉलिवूडच्या गरजा, साऊथ इंडस्ट्रीनं उभं केलेलं आव्हान, या गोष्टींमुळे बॉलिवूड लॉबी ही आपला फायदा होईल अशाच माणसाच्या मागे उभं राहणार. या दोन्ही रिकाम्या जागांमध्ये बाबा सिद्दीकीच फीड बसतात. सध्याची राजकीय समीकरणं पाहिली तर सत्ताधारी महायुतीमध्ये भाजपकडे केंद्रातली सत्ता आहे, त्यामुळं बॉलिवूड स्वतःच भाजपशी जुळवून घेतं. शिंदेच्या शिवसेनेचं बोलायचं झालं तर मुंबईतली फिल्म इंडस्ट्री जोडून घेणं त्यांनी राहुल कनाल यांच्या माध्यमातून जमवलं. मागच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर झाडून सगळे बॉलिवूड स्टार्स दर्शनाला आले होते. पण अजित पवार गटाकडे मात्र ही पॉवर नव्हती. एकतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या दोन्ही पक्षांपेक्षा कमी प्रभावी आहे. अशा वेळी बाबा सिद्दीकींच्या रूपानं पॉवर मिळतेच, पण बॉलिवूडचं ग्लॅमर आणि आर्थिक ताकद दोन्ही गोष्टी अजित पवार गटाला प्लसमध्ये नेतात. दुसरा पॉइंट म्हणजे बाबा सिद्दीकी यांची लोकांमधली इमेज. 2 आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाचं विश्लेषण शिंदे गटाला राजकीय सीईओ मिळाले असं केलं गेलं. मिलिंद देवरांची मुंबई लॉबीमधल्या बिझनेसमॅन लोकांसोबत उठबस आहे, दिल्लीत चांगला कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे त्यांचं व्हाईट कॉलर राजकारण शिंदे गटासाठी फायद्याचं ठरेल असं सांगण्यात आलं. बाबा सिद्दीकी ही व्हाईट कॉलर राजकारणी म्हणून फेमस असले तरी वांद्र्यातल्या सामान्य लोकांमध्ये त्यांनी मास लीडर अशी इमेज बनवली आहे. सहज ऍक्सेस असलेला, सामान्य लोकांचे सोपे प्रॉब्लेम सोडवणारा नेता म्हणून त्यांची चांगली लोकप्रियता आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर सिद्दीकींनी सगळ्या मतदारसंघात वाटलेले थँक्यू बांद्रा क्रूज, बाबा सिद्दीकी ॲट युअर सर्व्हिस हे पॅम्पलेट चांगलेच गाजले होते. व्हाईट कॉलर राजकारणी असले तरी मास लीडर ही प्रतिमा बनवणं सिद्दीकींना काही प्रमाणात जमलं. त्यात मुलगा झिशान सिद्दीकी स्टँडिंग आमदार असल्यानं निवडणुकीच्या राजकारणात ही गोष्ट ही महत्वाची ठरते. तिसरा पॉइंट म्हणजे मुंबईत मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतांची साथ. अजित पवार गटाकडे मुंबईत प्रभावी मुस्लिम चेहरा नाहीये. अर्थात नवाब मलिक त्यांच्याच गटात असले तरी मित्रपक्ष भाजपनं मलिक यांच्या संदर्भात घेतलेली भूमिका त्यांना बॅकफुटवर नेते. अशा वेळी बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांच्यामुळे अजित पवार गटाला प्रभावी मुस्लिम चेहरा मिळू शकतो. जर मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाचाच विचार करायचा झाला तर इथे जवळपास 20% मुस्लिम मतदार आहेत. अशा वेळी झिशान यांचं नाव लोकसभेसाठी पुढे येतं, तर अजित पवार गट राज्यसभेत अल्पसंख्याक चेहरा पाठवणार या चर्चाही बाबा सिद्दीकींच्या नावापुढे थांबू शकतात. मुस्लिम मतांसोबतच मुंबईतल्या उत्तर भारतीय मतांचं गणित बाबा सिद्दीकींच्या माध्यमातून जमवता येऊ शकतं. बाबा सिद्दीकी मुंबईत राहिले, वाढले असले तरी त्यांचं कुटुंब मूळचं बिहारचं. मुंबईच्या पेज 3 कल्चरमध्ये सतत चमकत असतानाही त्यांनी बिहारमधल्या मूळ गावाशी असलेला कनेक्ट कायम ठेवला होता. गावात शाळा, कॉलेज सुरू करणं, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणं अशा पद्धतीनं ते सक्रिय होते. साहजिकच मुंबईतल्या उत्तर भारतीय लोकांमध्ये त्यांची इमेज प्रभावी राहिली. मुंबई महानगर क्षेत्रात उत्तर भारतीय मतदारांची संख्या 1,50,00,000पेक्षा जास्त आहे. त्यातही वांद्रे, खार आणि सांताक्रूज या भागात उत्तर भारतीय मतदारांचा बोलबाला आहे. त्यामुळं एक गठ्ठा मुस्लिम मतदान आणि उत्तर भारतीय मतदान अशा दोन्ही पातळ्यांवर सिद्दीकी कुटुंबाचा फायदा होतो. सध्या सुरू असलेल्या चर्चांवर आत्ता कुठेही जाणार नाही, पण भविष्यातलं काही सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया देणारे बाबा सिद्दीकी जर अजित पवार गटात आले तर मुंबईत म्हणावी तशी ताकद नसलेला अजित पवार गट किमान एका जागेवर प्लस जाऊ शकतो आणि सोबतच 2 मित्र पक्ष आणि 3 मुख्य विरोधी पक्ष या चढाओढीत मुंबई पॉलिटिक्स मधलं आपलं स्थान लॉंग टर्म साठी पक्क करू शकतो. बाबा सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडून अजित पवार गटात जातील का आणि तिथं नेमके कसे प्रभावी ठरतील? तुमची मतं कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.